तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. माझ्या डायरीतला अजून एक विचार मी तुमच्याशी शेअर करते. तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. काय रे, साधना करतोस ना? स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना भास्कर नावाचा एक कृष्ण भक्त श्रीकृष्ण दर्शनास वृंदावन क्षेत्रामध्ये जाताना अक्कलकोट परिसरातून जात असतो. निर्मनुष्य पायवाटेवर त्याच्या अंगावर झाडाची फांदी तुटून पडते व तो जखमी होऊन असहाय अवस्थेत तेथेच त्या फांदीखाली पडलेला असतो. स्वामी समर्थ तेथे प्रकट होऊन त्याच्या अंगावरील ती भरभक्कम फांदी बाजूला करतात व गुप्त होतात. पायाला जबर मार लागलेला भास्कर अक्कलकोटातील वाटसरूंसाठी असलेल्या धर्मशाळेत येतो. तोपर्यंत स्वामी स्थानावर स्वामी बाळप्पाला जंगलातून एक विशिष्ट झाडाची मोई घेऊन यायला सांगतात व स्वतः सहाणेवर ती मोई घासून लेप तयार करतात व तो लेप घेऊन स्वतः धर्मशाळेत भास्करकडे येतात व त्याला तो लेप दुखऱ्या भागी लावायला सांगतात. त्यावेळी भास्कर स्वामींना विचारतो की तुम्ही कोण? त्यावेळी स्वामी प्रेमाने गरजतात की काय रे, साधना करतोस ना? मग आम्हाला ओळख की. स्वामी इथे त्यांच्या प्राप्तीचे मर्म आपणा सर्वांना सांगून जातात. तुला वाटते ना की तू साधना करतोस, ध्यान धरतोस, प्राणवर चढवतोस, नाकाच्या शेंड्यावर अर्धोमिलीत नजर लावून बसतोस, कपाळात पाहतोस, हृदय चक्रावर लक्ष केंद्रित करतोस, नाभिस्थानाकडे नाही आतून पाहतोस. मग मी समोर आल्यावर मला का ओळखत नाहीस? तू आतापर्यंत साधना म्हणून जे जे काही केले ते व्यर्थ गेलेले नाही. याचंच फळ म्हणून मी आज तुझ्यासमोर स्वतः येऊन उभा आहे. पण मी साधना करतो असा सूक्ष्म अहंकार तुझ्यात तू उत्पन्न करून ठेवला आहे व ध्यानासाठी माझं एक विशिष्ट रूप तू तुझ्या डोळ्यासमोर धरून चाललास. परिणामी तू तुझ्या नजरेवर पडदे टाकून घेतलेस, जाणीवेच्या खिडक्या बंद करून बसलास. त्रिमूर्ती दत्ताला श्रीपाद श्रीवल्लभांपासून वेगळा समजलास. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभांपेक्षा वेगळा समजलास. एवढेच काय, मलाही या तिघांपासून परका समजलास. त्यामुळे तू माझ्या ठिकाणी अद्वैत साधू शकत नाहीस. तुझं आराध्य दैवत श्रीकृष्णाला तू माझ्यात पाहू शकत नाहीस, हा तुझा दोष आहे. तिकडे बाळप्पा कोणतीही पोथी हातात न घेता आसनावर बसून माळेवर एखाद्या विशिष्ट मंत्राच्या माळा न ओढता मी सांगेन ते, माझ्यासाठी सुखकारक असेल ते, माझ्या स्थानावर दिसेल ते काम, सेवा अहोरात्र करत आहेत. मला नजरेतून काही क्षणही दूर न होऊ देण्यासाठी तो निशिदिनी झटत आहे. ती आहे खरी साधना. साधना आपल्याला ओळख देत नाही तर ती ओळखायला शिकवते, हे मर्म आहे. आणि 99.99% स्वतःला साधक म्हणून घेणारे स्वतःला ओळख मिळावी म्हणून बाह्य देखावा जाणते न अजाणतेपणे उभा करत आहेत. एका विशिष्ट टर्निंग पॉईंटवर योग्य दिशेने वळलं नाही तर आतापर्यंतचा प्रवास कसा फेल होतो याचे हे सर्वत्र उदाहरण आहे. साधना योग्यच आहे, साधना करणं योग्यच आहे. फक्त साधना मार्गावर चालताना एक छोटंसं वळण येणार आहे. तिथं स्वतःच्या साधनेच्या हायवेचा गर्व न धरता त्या बारीक पायवाटेवर वळायचं आहे जी तुम्हाला तुमच्या खऱ्या सद्गुरूपर्यंत घेऊन जायला आसुसलेली आहे. पण ती वाट उबडधोबड दिसते म्हणून तिच्याकडे नाक मोडत पाहून तिथं न वळता स्वसाधनेच्या स्वकल्पित हायवेवर चालतच राहिलं तर त्या हायवेला ना अंत आहे, ना थांबा आहे, ना त्याएवढे एखादं वळण आहे. योग्य वळणावर वळले नाही तर प्रवासाला अंत नाही, गंतव्यस्थान नाही. काही वर्षापूर्वी ना स्मार्टफोन होते ना गुगल मॅप. दत्तप्रभूच्या आदेशानुसार तातडीने कारने गिरनार पहिल्यांदाच निघालो होतो. सुरत सोडले की डावीकडे वळावे लागते, पण तिथेच समोर सुरत अहमदाबाद एक्सप्रेस हायवे चकाचक दिसत होता.
त्यामुळे गाडीचा वेग कमी करून कुठं वळायला पाहिजे याचा सारासार विचार न करता सरळ हायवे पकडला. काही क्षणात चूक लक्षात आली, पण ती लक्षात येऊन आता उपयोग काय? ना कोणी सांगायला, ना मागे वळायची सोय. नाईलाजाने मनात चरफडत पुढं चालत राहावं लागलं. मग कुठेतरी आनंद फाटा लागला आणि या चकाचक हायवेच्या मोहातून बाहेर पडता आले. यात वेळ गेला, पैसा गेला आणि आराध्य दैवताचं दर्शन थोडा वेळ का होईना लांबलं. ही सत्य घटना अध्यात्म मार्गावरील चकाचक देखाव्याला भुलू नये हेच शिकवून जाते. आपण जर चुकून झगमगाटाच्या वाटेवर गेलो तर आपल्याला वळता येत नाही. कोणी थांबू देत नाही. कोणी आपल्या चुकीवर खेद व्यक्त करत नाही. कारण तो त्याचा हायवे असतो, त्याची उद्दिष्टे साध्य करून देणारा. भारताच्या दक्षिण टोकापासून निघालेले 19 वर्षाचे श्री एम भारताच्या उत्तर टोकाला पोहोचतात. रस्ता संपतो, पण गुरु भेटत नाही. आता मागे फिरून काय करायचे? त्यापेक्षा देह गंगार्पण केलेला बरा. या विचारात ओबडधोबड व्यास गुहेत धूर दिसतो. तेथे पोहोचताच "ये मधू" असा आतून आवाज येतो आणि श्री एम यांचा प्रवास सार्थकी लागतो. मला कुरवपुरात अंजनेयने सांगितले की पिठापूरला गोपाळ बाबांकडे जा. ती शब्दाचा खेळ आहे. पिठापुरात रस्त्याने प्रवेश करताना पदगया चौकात हायवेवर सरळ न जाता डावीकडे वळले तर 1.5-2 किलोमीटर अंतरावर बाबा असतात. हेच वळण महत्त्वाचे आहे. नाही वळले तर प्रवासाला अंत नाही. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.